नाशिकच्या तिवांदा चौकात बुधा हलवाई समोर असलेले डॉक्टर आरती कुलकर्णी यांचे क्लिनिक हे महिला आरोग्य सेवेसाठी विश्वासार्ह नाव म्हणून ओळखले जाते। स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ, कॅन्सर चिकित्सा व सल्ला केंद्र, सोनोग्राफी क्लिनिक, वंध्यत्व निवारण तसेच सरकारमान्य गर्भपात व कुटुंब नियोजन केंद्र अशा विविध सेवांचा येथे समावेश आहे। डॉक्टर आरती कुलकर्णी या गेल्या 40 वर्षांपासून नाशिकमधील महिलांच्या आरोग्य सेवेत आपले योगदान देत आहे। त्यांनी हजारो महिलांच्या प्रसूती यशस्वीरित्या पार पाडल्या असून अनेक महिलांना वंध्यत्व, कॅन्सर आणि स्त्रीरोगांच्या समस्यांवर योग्य उपचार देऊन नवजीवन दिले। त्यांच्या कार्यात केवळ वैद्यकीय कौशल्यच नव्हे तर संवेदनशीलतेचा स्पर्शही जाणवतो। त्यांच्या क्लिनिकमध्ये आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सोनोग्राफी, वंध्यत्व तपासणी, कॅन्सर स्क्रीनिंग यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत। सरकारमान्य कुटुंब नियोजन आणि गर्भपात केंद्र म्हणून हे ठिकाण अधिकृत आणि सुरक्षित असल्याने महिलांना येथे विश्वासपूर्वक सल्ला व उपचार घेता येतात। नाशिकमधील महिलांसाठी डॉक्टर आरती कुलकर्णी यांचे क्लिनिक हे आज एक आरोग्य सेवेचे श्रद्धास्थान बनले। 4 दशकांची अखंड सेवा, कौशल्यपूर्ण हात आणि ममतेने केलेली काळजी यामुळेच त्या शहरातील प्रसिद्ध व नामांकित स्त्रीरोग तज्ञ म्हणून ओळखल्या जातात। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक मधील सुप्रसिद्ध आणि नामांकित असे डॉक्टर आरती कुलकर्णी यांच्या इथे आपण सध्या आलेलो आहोत। ह्या स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र तज्ञ आहेत। आता सध्या आपल्या सोबत काही नागरिक आहेत। एक महिला आहे ज्यांना आताच डिस्चार्ज मिळाला आहे। ते 4 दिवसापासून इथे ऍडमिट होते आणि त्यांना एकदम सुखरूपरित्या मुलगी झाली आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते याबद्दल काय सांगतील। आमचे सुनबाई या डॉक्टर आरती कुलकर्णी यांच्याकडे सध्या स्थितीत ऍडमिट होत्या। डिलिव्हरी व्यवस्थित सुखरूप झाली आणि त्यांनी खूप मोठे योगदान दिले आणि सहकार्य खूप चांगले केलेले आहे। त्याबद्दल मी डॉक्टर आरती कुलकर्णी यांचा मनपूर्वक आभार आहे। आरती कुलकर्णी आहे, माझा बाळ छोटी आहे, सुखरूप आहे। डॉक्टर आरती कुलकर्णी यांच्यामुळे आमचं बाळ वाचू शकलं, कारण आमची डिलिव्हरी खूप क्रिटिकल होती। त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। तसेच आरती कुलकर्णी मॅडमांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं। ते रोज बाळाला व्हिजिट करायचे, रोज त्याची चेकिंग करायचे। चेकिंग करून काही त्यांना वाटलं तर त्याप्रमाणे ते आम्हाला सूचना द्यायचे। प्लस आम्हाला काही औषध वगैरे पण दिले की जेणेकरून आमचं बाळ एकदम व्यवस्थित झालं। तसंच तरीच मी आरती कुलकर्णी यांचे आभार मानतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो। तर गेल्या 40 वर्षापासून यशस्वी प्रसूती करणाऱ्या अनेक महिलांची आपल्यासोबत आहे डॉक्टर आरती कुलकर्णी। त्यांनी अनेक महिलांची यशस्वी प्रसूती केली आहे आणि त्याचबरोबर अनेक महिलांनी किंवा त्यांच्या फॅमिलींनी किंवा त्यांच्या मिस्टरांनी त्यांचे आभार देखील मानले आहेत। आणि त्याचबरोबर या यशस्वी प्रसूतीमागे त्यांचे फक्त योगदानच नाही तर ते वेगवेगळ्या आजारांवर महिलांचे निदान देखील करत असतात। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा असा प्रसंग कोणता आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? पेशंट माझ्याकडे आली, ती 8व्या महिन्यामध्ये दाखवायला आली माझ्याकडे आणि तिला सतत व्हॉमिटिंग होत होते। मग ते म्हटलं हे व्हॉमिटिंग प्रेग्नन्सीचं व्हॉमिटिंग वाटत नाही, म्हणून तिचं बाकीच्या आम्ही तपासण्या करून घेतल्या तेव्हा त्याच्यात ब्रेन ट्यूमर आहे असं निदान झालं तिला। त्यामुळे तिचं 8व्या महिन्यातच आम्ही सिझेरियन करून तिची डिलिव्हरी केली आणि त्याच्यानंतर मग त्या ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन करून आई बाळ दोघंही वाचले। हा माझ्या आयुष्यातला एक फार महत्त्वाचा म्हणजे की मी स्वतः डायग्नोज करून ती पेशंट वाचवली, याचा मला फार आनंद आहे। तर त्याचबरोबर कोणतीही महिला जर तुमच्याकडे ॲडमिट होण्यासाठी आली, प्रसूतीसाठी आली, तर त्यांची जी ॲडमिट होण्याची प्रोसेस आणि डिस्चार्जपर्यंत तुमचे स्टाफ किंवा तुम्ही त्यांची कशी काळजी घेता? आमच्याकडे आम्ही प्रत्येक पेशंटलाच अनअटेंडेड सोडत नाही। डिलिव्हरी होईपर्यंत तर सारखं सततच बघत असतो आम्ही अर्ध्या तासांनी पेशंटची, आणि एकदा डिलिव्हरी झाल्यानंतर मग दिवसातनं 2 वेळा बघतो आणि नंतर जशी गरज भासली, काही प्रॉब्लेम झाला पेशंटला तर तेव्हा येऊन बघतो। बाळालाही 2 वेळा दिवसातनं तपासतो आणि स्टाफही तसाच दिवसातनं एक तासाने येऊन पेशंटला बघत असतो। ब्लिडिंग किती होते, ब्लड प्रेशर किती आहे, बाळाने शिशू केली की नाही, बाळाचं फिडिंग बरोबर आहे की नाही, हे सारखं सतत बघत असतो। तर तुम्ही एवढे यशस्वी कार्य केले आहे आणि आता तुम्ही ज्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये होतील ॲडमिट किंवा ज्या आता प्रसूतीमध्ये आलेल्या आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे तुम्ही वेळच्या वेळी सांगितलेल्या तपासण्या करा, सोनोग्राफी करा, औषधोपचार चालू ठेवा। औषध घेतल्याने बाळ पोचतं आणि सिझेरियन लागतं हा गैरसमज आहे लोकांचा। बरोबर औषधं घ्या म्हणजे बाळाचं वजन आणि आईची पण तब्येत चांगली राहते नंतर, आणि त्याच्यानंतर मग जे बाळ हे होतं त्याला
झाली, खोकला झाला, कारण एकदा बाळाचं वजन 3 किलोपर्यंत असेल तर बाळाची तब्येत नंतर पण चांगली राहते. त्यामुळे सांगितलेली सगळी औषधं आणि सगळ्या तपासण्या, सोनोग्राफ्या वगैरे सगळं वेळच्या वेळी करा असं मी सगळ्यांना सांगते. आणि माझ्यातर्फे आणि माझ्या हॉस्पिटलतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंदाची, आरोग्याची आणि भरभराटीची जाऊ. तर आता आपण होतो आरती कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलमध्ये. त्यांनी 40 वर्षापासून जी महिलांची वेगवेगळ्या महिलांची जी प्रसूती केली आहे किंवा यशस्वी जे कार्य केले आहे आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे मी त्यांचे धन्यवाद करते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.